अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे। मध्यरात्री घडलेल्या भीषण दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण वलगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वलगाव बसस्थानक परिसरात 2 तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व 5ही मुख्य आरोपींना अटक केली आहे। या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे संजोग जोशी वय 24 वर्ष आणि ऋतिक पंडित वय 25 वर्ष अशी आहे। मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास संजोग आणि ऋतिक हे दोघे वलगाव बसस्थानक परिसरात असताना 5 हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला। हल्ला इतका क्रूर होता की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार अत्यंत किरकोळ आणि जुन्या वादातून ही दुहेरी हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे या प्रकरणातील सर्व आरोपींचे वय 25 वर्षाच्या आत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि अल्पावधीतच सर्व 5ही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले। या दुहेरी हत्येमागील नेमके कारण काय, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास वलगाव पोलीस करीत आहे। जनसमर्थन न्यूज, वलगाव, जिल्हा अमरावती। पोलीस स्टेशन वलगावच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली आहे त्यामध्ये 6 आरोपीचा समावेश FIRमध्ये आहे आणि सगळे आरोपी जे आहेत ते आपल्या ताब्यामध्ये आहेत। त्याच्यामध्ये किरकोळ वादावरून ही घटना घडल्याचं दिसून येते। काही वस्तूची त्यांनी चोरी केली असं एक प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे आणि इतर काही किरकोळ वाद जे त्यांच्यामध्ये होते त्यावरून हा प्रकार झालेला आहे। यामधील सर्व 6 आरोपी जे FIRमध्ये आहेत ते आपण ताब्यात घेतलेले आहेत। साधारणतः किती वाजताची ही घटना आहे? रात्री 11:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे? नाही, FIRमध्ये जेवढे आरोपी आहेत तेवढे आपण ऑलरेडी डिटेन केलेले आहेत। हत्येमागे वेगळी चर्चा दिसत आहे। वलगावच्या सरपंचांना सुद्धा ताब्यात घेतल्याची चर्चा आहे। FIRमध्ये ज्या व्यक्तींची नावं आहेत त्या सगळ्या व्यक्तींना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि क्षुल्लक कारणावरून ही घटना झालेली आहे। त्यांचे किरकोळ काहीतरी वाद होते आणि त्यामधून हा प्रकार घडलेला आहे। बंदोबस्त आता सध्या लावलेला नाही आहे। रात्री ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस आपण सगळा फोर्स त्या ठिकाणी लावलेला होता। आता सध्या परिस्थिती नॉर्मल आहे।